माझ्या लहानपणी जर मला कोणी थोडंसंही बोललं किंवा मला चिडवलं किंवा रागवलं तर मला सहन व्हायचं नाही. एक दिवस माझ्या आजोबांनी माझी चिडचिड पाहिली आणि त्यांनी मला जवळ बसवून एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट एका स्वामींबद्दल आहे. स्वामी एका इंग्लंडमधल्या युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर द्यायला जातात. तर तिथे एक प्रोफेसर असतात. ते प्रोफेसर त्या स्वामींचाच नाही तर पूर्ण भारतीय लोकांचाच रागराग करत असतात. एकदा कॅन्टीनमध्ये जेवणाची वेळ झाली असताना ते प्रोफेसर एका टेबलवर बसले होते आणि स्वामी सुद्धा त्यांचं ताट घेऊन त्या टेबलवर येऊन बसले आणि या गोष्टीचा त्या प्रोफेसरांना अतिशय राग आला. त्यांनी स्वामींकडे पाहून म्हटलं, तुम्हाला माहिती नाहीये का की एक डुक्कर आणि एक पक्षी एकाच टेबलवर बसून जेवू नाही शकत? त्या स्वामींनी शांतपणे त्या प्रोफेसरांकडे पाहून त्यांना उत्तर दिलं, ठीक आहे, तुम्हाला मी इथे बसल्याने एवढा त्रास होत असेल तर मी उडून दुसरीकडे कुठे जाऊन बसतो. ह्या गोष्टीचा त्या प्रोफेसरांना खूप राग येतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते प्रोफेसर लेक्चर देत असतात त्या लेक्चरमध्ये स्वामी बसलेले असतात. ते स्वामींना उद्देशून एक प्रश्न विचारतात की तुम्ही रस्त्याने जाता आहात आणि तुम्हाला 2 पिशव्या दिसतात. एक पिशवी ज्ञानाच्या पुस्तकांनी भरलेली आणि दुसरी पिशवी पैशांनी भरलेली. तुम्ही कोणती पिशवी उचलाल? स्वामी पटकन उत्तर देतात की पैशांनी भरलेली पिशवी मी उचलेल. प्रोफेसर हसायला लागतात. उपस्थित सगळ्या लोकांसमोर त्या व्यक्तीचा अपमान परत करतात की बघा, तुम्ही भारतीय लोक पैशाकरता किती हापापलेले आहात. तुम्हाला पैसाच प्रिय आहे पण ज्ञान नाही. मी जर तुमच्या जागी असतो तर मी ज्ञानाची पिशवी निवडली असती. स्वामीजी शांतपणे उभं राहून तिथे उत्तर देतात की प्रोफेसर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण आपण त्याच गोष्टीची निवड करतो जी आपल्याकडे नसते. आणि या गोष्टीवरनं तर त्या प्रोफेसरला प्रचंड राग येतो. ते म्हणतात, ठीक आहे, आपण एक परीक्षा घेऊया आणि स्वामींना एका परीक्षेला बसवतात. परीक्षा झाल्यानंतर पेपर ते प्रोफेसर चेक करायला घेतात. तो पेपर न चेक करता त्याच्यावर मोठ्या अक्षरात इडियट लिहून तो पेपर ते स्वामींना परत करतात. स्वामी तो पेपर हातात घेतात, वाचतात, त्याच्यावर इडियट लिहिलेलं पाहून शांतपणे बसतात, पूर्ण पेपर चाळतात. थोड्याच वेळात त्या प्रोफेसर समोर येऊन तो पेपर प्रोफेसरांना दाखवतात आणि म्हणतात, प्रोफेसर, तुम्ही या पेपरवर तुमची सही तर केली आहे पण मला मार्कच दिले नाहीत. तर असे होते ते स्वामी. ह्या सगळ्या गोष्टी एका खूप प्रसिद्ध आणि महान व्यक्तीबद्दलच्या आख्यायिका मानल्या जातात. त्या कोणाच्या आहेत? तुम्ही या गोष्टी ऐकल्या आहेत का? तर मला कॉमेंट्समध्ये त्यांचं नाव नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच.